हॅलो. हा हॅलो पूनम, मधू बोलतोय. बोला. आईंबद्दल काही माहिती मिळाली का? नाही, अजूनपर्यंत काहीच कळलं नाहीये. एक पूर्ण दिवस उलटून गेलाय. पोलिसांना काही कंप्लेंट केलीये. बाळ आणि चंदू तिथेच गेलेत. अच्छा, चंदू आहे का तिकडे? नाही, हे चांगलं झालं. पूनम, तू काळजी करू नकोस. आईंचा शोध लागेल, नक्की लागेल. आणि आमच्यापैकी तिकडे कोणी यायला हवं असेल तर? नाही, ठीक आहे. नाही, निसंकोचपणे सांग. बा, फोन ठेव. सॉरी. परत कशाबद्दल? त्या दिवशी तू मला काहीतरी सांगितलंस तर तुझ्यासाठी खूप महत्वाचं होतं, पण मी काहीच बोलले नाही. फक्त माझ्यासाठीच महत्वाचं होतं, तुझ्यासाठी नाही. साहिल, माझं तुझ्यावर प्रेम नाहीये. यू आर वन ऑफ माय बेस्ट फ्रेंड्स आणि मला आयुष्यभरासाठी तू मित्र म्हणून हवायस. पण मी तुझ्याबरोबर आयुष्य काढू शकत नाही, हेच ना? सी साहिल, प्रॉब्लेम समजून घे ना. इट्स नॉट अबाउट यू. मला ना प्रेम, रिलेशनशिप या गोष्टींचाच फोबिया आहे. मला नाही पडायचं त्यात. तू आयुष्यभर अशीच राहणार आहेस का? मी जशी आहे खुश आहे. ठीक आहे, खुश राहा. मला आणखी काय हवंय? पण प्रिया, आपली मैत्री आधीसारखी राहणार नाही. धमकी आहे? नाही, ही फॅक्ट आहे. एकासाठी प्रेम आणि एकासाठी फक्त मैत्री असं नाही होऊ शकत प्रिया. उद्या तू खरंच कोणाच्या प्रेमात पडलीस तर ते तू मला सांगणार, तुझा चांगला मित्र म्हणून, आणि ते मला सहन होणार नाही. अरे पण साहिल, तू इतका पुढचा विचार का करतोयस? आपण इतकी वर्ष धम्माल मस्ती करत राहिलो ना, तसेच राहूया ना. आय एम नॉट अ सेंट प्रिया. नकाराचं दुःख हे मला होणार, ते पचवू तर दे. परत भेटणार नाहीस? नाही. देन इट्स माय लॉस. देन यू नो नथिंग अबाउट माइंड. चल निघतो. आपण एकमेकांशी एवढं ऑकवर्डली बोलतोय ते मला सहन नाही होतं. बाय. मोर दॅन 24 hours अजून काही पत्ता लागलेला नाही. आज पेपरमध्ये फोटो आहे, उद्या टीव्हीवरही दिसेल. चंदू, या सगळ्याचा खरंच काही उपयोग होतो का? आपण प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे? या ना त्या मार्गाने त्यांचा शोध लागला की बस. हो ना. आणि जिजू, तुम्ही इथे किती दिवस राहणार ना? असे प्रश्न तो नाहीये सुलेखा. नाही, तसं नाही. आय मीन, तुमचं ऑफिस आहे, भाईनाही त्यांची कामं आहेत, आणि तसंच काही मम्माबद्दल कळलं तर पोलीस येऊन सांगतील ना. आणि जिजू, मुंबई काही फार लांब नाही आहे ना इथून. अगं सुलेखा, पण तरीही ओके जिजू, मी आहे ना. आणि दी हवा असेल तर थांबेल माझ्यासाठी, है ना दी? दी? हां, काय झालं? नाही, मी जिजूना म्हणत होते की तुम्हाला जर मुंबईला जायचं असेल. नाही, मी कुठेही जाणार नाही. आई येईपर्यंत मी
इथेच थांबणार आहे. हो तू इथेच थांब ग, पण जिजू किती दिवस राहणार ना इथे असे? किती दिवस म्हणजे? बाळ बाळ आई आज सुद्धा घरी येणार नाही? आई जर का आज आली नाही ना तर मला वेट लागेल. दी पूनम, दी आज आईचा फोन आला होता. विचारत होती ती, कसा आहे प्रथमेश, कसा वागतोय. प्रथमेश शहाणा मुलगा आहे आणि तो शहाण्यासारखा वागतो ना, आणि म्हणून त्याला काका काकू आज फिरायला घेऊन जाणार आहेत देवळात. बाप्पाच्या देवळात. देऊळ, देवीचं देऊळ, बाप्पाकडे, बाप्पाच्या पाया पडायला. खूप मज्जा आहे तिथे. जत्रा आहे, मोठं जायंट व्हील आहे. खूप मजा करूया. प्रथमेश बसणार ना जायंट व्हील मध्ये, पण त्याआधी बाप्पाची पूजा करायची. बाप्पाला सांगायचं, मला चांगली बुद्धी दे, अभ्यासात चांगले मार्क मिळू दे. शहाणा तो. काय होते बाळा तुला? असं का करतोय? अरे असं का करतोय? सांग ना मला, काय होतंय तुला? प्रथमेश, काय होतंय तुला? तू असं का करतोयस? काय होतंय राजा तुला? असं का करतोयस? मला सांग. हॅलो. हॅलो मिस राऊत का? हां, आपण कोण? हां, मी इन्स्पेक्टर खांडेकर बोलतोय. हां, बोला ना साहेब. दी पोलीस स्टेशन मधून फोन आहे. हां मग बोला ना साहेब. मॅडम, तुम्ही जरा पोलीस स्टेशनला येऊ शकता का? आत्ता काय झालं? काय झालं इन्स्पेक्टर साहेब? नाही, काय आहे की खडकीजवळ आम्हाला एका बाईची डेड बॉडी सापडली. डेड बॉडी? म्हणजे चेहरा थोडा डिस्फिगर्ड आहे, पण उंची आणि बांधा तुम्ही तुमच्या आईच्या दिलेल्या वर्णनाशी मॅच होतोय. म्हणजे देव ना करो, पण तुम्हाला इथे येऊन खात्री करून घ्यावी लागेल. म्हणजे बॉडी आयडेंटिफाय करावी लागेल. हॅलो मॅडम, ऐकताय ना? हां, मी ताबडतोब निघते. ओके. काय झालं? काय म्हणाले ते? आपल्याला पोलीस स्टेशनला जावं लागणार आहे ताबडतोब. का? त्यांना एक डेड बॉडी सापडली. म्हणजे ममाचं काही? हेच तर कळत नाहीये ना. काय? आय मीन ती बॉडी आयडेंटिफाय होत नाहीये. आपल्याला आयडेंटिफाय करायला गेलं पाहिजे. नाही अगं, काहीच गरज नाहीये. ती आपली आई नाहीच आहे. शक्यच नाहीये. आपल्या आईला काहीच होणार नाहीये. आय एम व्हेरी कॉन्फिडेंट. लेखा, आय एम टेलिंग यू. हे बघ, मम्मा अगदी बरी आहे. यू डोंट वरी. मी सांगते ना तुला. गेलं तर पाहिजेच ना दी. अहो, संध्याकाळी शुभ्राचा फोन आला होता. अहो, अच्छा, काय म्हणताय दोघं? होम आहे ना देवळात, तर आदी आणि शुभ्रा बसणार आहेत पाटावर. अच्छा, काय हसायला काय झालं? नाही काय नाही.
एकेकाळी आपण ज्या जागी होतो त्या जागी मुलांना पाहताना बरं वाटतंय. खरंच त्या दोघांना एकत्र त्या मानाच्या पाटावर बसलेलं बघायची खूप इच्छा होती हो माझी. इतकी सुंदर दिसेल ना शुभ्रा, कोणाची दृष्ट लागू नये म्हणजे झालं. नाही ते काही असो, पण तुझी सर कोणालाही येणार नाही हा. बास, गाडी उगीच भलत्याच ट्रॅकवर नेऊ नका. बरं, मला सांगायचं होतं ते दुसरंच. अहो आता इतके दिवस झाले त्या दोघांना जाऊन, रोज फोनही येत असतो आधीचा, पण तरी अजून आपण त्यांना सुलेखाच्या आईबद्दल. नाही, आणि त्याला सांगायचंही नाही. आणि काय साध्य होणार? आधीच्या डोक्यावरचं टेन्शन आणि त्याच्या मनातलं अपराधीपण हे वाढण्याखेरीज दुसरं काहीही साध्य होणार नाही. 4 दिवस ओरण गेले, जरा सुखाने जगू नये की त्याला. मागे कोकणात शुभ्राच्या आईला भेटायला गेलो होतो तेव्हा आधीच्या जीवावर बेतलं होतं. आता तरी त्यांना 4 दिवस जरा एकमेकांच्या सहवासात काढू दे. अहो हो, पण काहीही होणार नाही. आणि मी त्या प्रियाला सुद्धा सांगून ठेवले, तिला भोचकपणा करायची सवय आहे म्हणून. काय कुठे गेल्या असतील हो त्या, कशा असतील परमेश्वरालाच ठाऊक. मी उद्या पुण्याला जातोय ना, येताना पूनमला भेटून येईन मी. त्या फाटक सरांबरोबर मीटिंग आहे उद्या सकाळी. मीटिंग संपली की भेटून येईन. बाळ काही एका अक्षराने बोलला नाही मला. अहो जाऊ दे ना आता, त्यांच्याही डोक्यावर केवढी टेन्शन्स असतील. नाही, त्यांनी चंदूची मदत घेतली. मला साधा एक फोन जरी केला असता. आता तुम्ही आधीला शोधायला कोकणात गेला होतात तेव्हा बाळभाऊजींना हेच वाटलं असेल ना. जाऊ दे, तू विषयच नको. पण मी आपलं जाऊन त्यांना भेटून येणार आणि आपलं कर्तव्य करणार. उगाच नंतर कोणी म्हणायला नको की दादा फिरकला सुद्धा नाही. अहो तुम्हालाही माहिती आहे बाळभाऊजी तसे नाहीयेत, आणि त्यांचा तुमच्यावर राग नाहीयेच मुळी. असलाच तर तो आधीवर आहे, आणि तो सुद्धा त्यांनी. अरे पण आधी माझाच मुलगा आहे ना. बरं जाऊ दे, आता तो विषय नको. अहो आता पहाटेची एशियाड पकडायची ना तुम्हाला, मग आता उगीच जागत बसू नका. अहो सावकाश पायऱ्या आहेत, हळू. विष्णू काका, हळू हळू हळू. विष्णू काका, शुभ्राला चक्कर आल्या, डॉक्टरना बोलवा. हळू हळू. आलो आलो आपण आलो. विष्णू काका. श्रीराम 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 श्रीराम. मालक, अरे विष्णू काय म्हणाले डॉक्टर? थोडंसं ब्लड प्रेशर वाढलंय म्हणाले, आणि तिला कसल्या तरी गोष्टीचं दडपण आहे आणि त्याचं तिने टेन्शन घेतलंय म्हणाले. टेन्शन? हो. अंतर्मुखी आहेस ती. प्रत्येक गोष्टीची काळजी करते, त्यामुळे घुसमट होते. झालं. हो, पण तशी काळजी करण्यासारखं काही कारण नाही. गोळ्या लिहून दिल्या डॉक्टरांनी. त्या आणून घे. हो. आदिनाथ कुठे आहे? तो शुभ्रा बरोबरच आहे.
मी बोलवलंय म्हणून सांग त्याला. बरं मला श्रीराम श्रीराम. श्रीराम. मॅडम प्लीज. दी सुरेखा प्लीज, मला नाही जमणार ग. प्लीज आपण जाऊया ना इथून. हे बघा मॅडम, बॉडी आयडेंटिफाय तर करावी लागेलच. मला नाही जमणार खरंच. मी जाऊन बघते, तू इथेच थांब मुखी. बी ब्रेव्ह. ही आमची मम्मा नाहीये. ही आमची मम्मा नाहीये. आर यू शुअर? मी सांगते ना, ही आमची मम्मा नाहीये म्हणून. आपण बॉडीचा चेहरा मी सांगते ना तुम्हाला, ही मम्मा नाही आमची. जल्दी. पा व ई. पा व ई. प्रथमेश. पा ए प्रथमेश. प्रथमेश, अरे किती शोधायचं तुला. ए चल, काय करतोयस? काय? पा हा. व ई. हो हो, कळ कळ. काकू झोपली आहे ना, तिला उठवू नकोस आता. चल चल, कळलं कळलं आपल्याला. चल. मग घाबरू नका, प्रिया आपल्या बरोबरच आहे.